तुम्हाला माहितीये का? ओमेगा 3 फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने खचाखच भरलेलं हे जवस म्हणजे फक्त एक साधे बी नसून आजच्या या धावपळीच्या आयुष्यात पचन, हृदय आणि वाढत्या वजनाच्या समस्यांवर मात करण्यासाठी एक अतिशय पॉवरफुल आणि बहुगुणी औषध आहे. तर यातलं पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे पचन आणि हृदयाचे आरोग्य. जवसातल्या भरपूर फायबरमुळे बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन अगदी सहज दूर होतं आणि तुमची पचनसंस्था एकदम सुरळीत होते. आणि हृदयासाठी यातले ओमेगा 3 रक्तातील खराब कोलेस्टेरॉल कमी करून तुमचं ब्लड प्रेशर मस्तपैकी कंट्रोलमध्ये ठेवतं. आता तुम्हीच विचार करा, एवढंसं छोटंसं बी आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या आणि पचनसंस्थेसाठी एखाद्या नॅचरल स्क्रबसारखं कसं काम करत असेल. ते अगदी आतून सगळं घासून पुसून स्वच्छ करतं. दुसरे म्हणजे वजन नियंत्रण आणि वातशामक गुण. बघा, जवस खाल्ले ना की पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे भूक आपोआप कंट्रोल होते आणि वजन आटोक्यात राहतं. यासोबतच आयुर्वेदानुसार हे वातदोषसुद्धा कमी करतं. आता तुम्हाला प्रश्न पडेल, वजन कमी करणे आणि सांधेदुखी कमी करणे या दोन पूर्णपणे वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींवर हे जवस एकाच वेळी अचूक वार कसं करतं? एकदम सोप्पं आहे. वजन आटोक्यात आल्याने सांध्यांवरचा भार कमी होतो आणि वातशामक गुणामुळे नसांच्या त्रासात आतून एकदम नैसर्गिक दिलासा मिळतो. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट, याचा वापर आणि सावधगिरी. तुम्ही अगदी सहज भाजलेल्या जवसाची चटणी खाऊ शकता किंवा त्याची पावडर गरम पाण्यासोबत घ्या, नाहीतर सॅलडवर भुरभुरून खा. सांधेदुखीवर बाहेरून लावण्यासाठी जवसाचे तेलही उत्तम काम करते. पण हा, एक मिनिट. एखादी गोष्ट आरोग्यासाठी चांगली आहे याचा अर्थ ती कितीही खावी असा अजिबात होत नाही, बरोबर? जवस प्रकृतीने उष्ण म्हणजे गरम असते. त्यामुळे उन्हाळ्यात किंवा अतिप्रमाणात त्याचे सेवन नक्की टाळावे आणि गरोदर स्त्रियांनी डॉक्टरांचा सल्ला हमखास घ्यावा. थोडक्यात सांगायचे तर, योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्लेले जवस हे तुमचे हृदय, पचन आणि संपूर्ण तंदुरुस्तीसाठी एक अत्यंत प्रभावी नैसर्गिक वरदान आहे.